सिद्ध मंत्र हा जपून सर्वदा पावन हो आम्ही. हेच मागणे शिरी असावा वरद हस्त तुमचा. गजाननाही आस पूर्वी घ्या नमस्कार माझा. गजाननाही आस पूर्वी घ्या नमस्कार माझा. मानस पूजा श्लोक त्रिकाली 21 आवर्तने उच्चारून. संकल्प आपला करी जो श्रद्धेने. मिटतील चिंता हरतील व्याधी टळतील आपत्ती. गजाननाच्या कृपा प्रसादे सहज मोक्ष प्राप्ती. श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. श्री गणेशाय नमः. ओम गण गणपतये नमः. श्रीमन्महागणाधिपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव. खंडू पाटील चकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थाशी येऊ लागला. परी मार्दव वाणीला मुळी नव्हती येत किंचित. गण्या गजा ऐसे म्हणे पाटील समर्थाकाराने. अरे दोरे हे बोलणे होते दोन ठिकाणी. प्रेम अत्यंतित जे काही ऐसे ऐसे घडू नये. परी प्रेमोपजे अंतकरिणी. पहा नारळा लागुनी वर करवंटी खोबरे यात. त्याच नाही तयाचा परिपाठ होता बोलण्याचा. मृतकाळ उकाळीचा सेवन देवण्याची गिरवाणीचा नसे गंध. त्यातून माझे मतिमंद कमलातील मकरंद. वेदकाला मिळतो कसा अन्नदाने तुझे प्राप्ती. जरी करून घेऊ श्रीपती तरी जनाचा अभाव चिनी. दारिद्र्य करे बांधले स्वा जरी करून इतिहासा तरी सामर्थ्य नाही लागला. तसा तरी अंधत्वाचा आले आले दृष्टीने. ऐसा सर्व वाचूनी मी नीलगिरी चक्रपाणी. दारिद्र्याच्या म्हणजे म्हणी जाते जीवनमकरंद. व्यायाविळ दुष्टाखळे जरी परी तुझी कृपा झाल्यावरी. स्वानंदाच्या सागरी होत राहे अहोरात्र. तुझ्या कृपेचे महिमान हवे आहे सर्वाहून. धनाच्या पाण्या लावून नाम देण्याची गरज नसे. मेघांनी आल्या मनात तरी विहिरी भरतात. निवळ खडकास फुटतात पाठ पाण्याचे पांडुरंगा. ऐशाच्या तव कृपेचा दास गुरु हा भुकेला साचा. दास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात. तेने मी तृप्त होईन अवघ्या सुखाते पावेन. अमृताचा नामदाकन रोग सारे दूर होती. असो मागील अध्यायी देशमुख पाटला ठाई. मुक्ता माझे जुळी बाई येऊन बैसली हे ऐकले. जेथे हे मला बाळकृष्णाचा धरुणी हात. गजानन आले घरात एका मोठ्या पाठीत. स्वामी गजानन राहिले बाळापुरी कार झाली. गजानन आल्याची श्रीमली मंडळी मागू लागली. दर्शन घ्याया पायाचे रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार. शेवटी रात्र होता 3 प्रहर. स्वप्न पडले बाळकृष्णा. अरे गजानन माझीच मूर्ती हल्ली तुमच्या वराड क्रांती. संशय मुळीना धरी चित्री गोधरीला बुळशील मी तोच समजून. तरी गजाननांचे पूजन मी जे आहे वचन. संशयात माविनश्यंती ऐसे स्वप्न पडल्यावरी. बाळकृष्ण तोषला भारी मस्तक ठेवले अत्यांतरी. गजाननांच्या पायावर महाराजा फुलिला. मीना समर्थ जाणण्याला तो घोटाळा उकेलेला. तुम्ही स्वप्न देऊन 9वी माझी सांग झाली. निवडतान काही उरली अर्भकावरी कृपा केली. तेने धन्य झालो मी आता काही दिवस. बाळपुरास हीच आहे मनियास ही पूर्ण करावो. महाराज म्हणाले त्यावर ऐक माझा विचार. येईल मी बाळापुरा. भोजन उत्तरा निघून गेले. स्वामी शेगावासी भले. रस्त्यानं कोणा दिसले. क्षणात पोचले शेगावी. स्वस्ती श्री दास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सुखद हो भाविकांत याची इच्छा दास गणू सुखम भवतु. बोलून पायदासी जे ठेवून आले मुळगावा कारण आपल्या घराचे. पायदाचे वय 15-16 वर्ण काळा सावळा. तारुण्याने मुसमुसलेला भूताजीचा शरीर भाग. डोळे नाक पाणीदार बांधा उंच मनोहर. जिला पाहता अंतर कामुकाचे मोहित होई. तिरासी पाहुनिया पायदासी इच्छा झाली मानसी संभोग तिचा करावया. त्याने प्रयत्न केले नाना वळवा